तर मातोश्रीवर झालेल्या बैठकीत हरिशास्त्रींच्या उमेदवारीवरून अनिल परब नाराज असल्याची माहिती आहे आणि या बैठकीत हरिशास्त्रींना एबी फॉर्म देण्यात आला। दरम्यान याला परबांनी विरोध केला होता, त्यामुळे परब आणि वरुण सरदेसाईंमध्ये शास्त्रींवरून वादावाद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। नेमकं प्रकरण काय आहे पाहूया। ठाकरेंच्या शिवसेनेत अनिल परबांची नाराजी। बैठकीतून अनिल परब तडकाफडकी निघून गेले। अनिल परब वरुण सरदेसाईंमध्ये खडाजंगी। ठाकरेंच्या शिवसेनेत अनिल परब नाराज असल्याची चर्चा आहे। मातोश्रीवर रविवारी रात्री झालेल्या बैठकीतून अनिल परब नाराज होऊन तडकाफडकी निघून गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचा दिवस आहे, त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलं। वांद्र्यातील एका उमेदवारावरून अनिल परब आणि वरुण सरदेसाईंमध्ये मतभेद झाल्याची माहिती मिळते आहे, तर वांद्र्यातील वॉर्ड क्रमांक 95 वरून अनिल परब आणि वरुण सरदेसाईंमध्ये वादाची ठिणगी पडल्याची माहिती आहे। वॉर्ड क्रमांक 95 मधून हरिशास्त्री यांना उमेदवारी, ते श्रीकांत सरमळकरांचे जावई आहेत। हरिशास्त्री यांना उमेदवारी देण्यास अनिल परबांचा विरोध असल्याची माहिती। वरुण सरदेसाई हरिशास्त्री यांच्या बाजूने असल्याची सूत्रांची माहिती आणि हेच वादाचं कारण ठरलं। आता शेवटी एबी फॉर्म भरण्याचे दिवस म्हटल्यानंतर हे अजून जोरदारात चालणार। काल रात्री 3-3:30 वाजेपर्यंत स्वतः उद्धव साहेबांनी सगळे एबी फॉर्म वाटले। काल वाटलेले एबी फॉर्म आज माझ्या विधानसभेतले मी सबमिटसुद्धा करून आलो। त्यामुळे आज अनिल परब साहेब हे उरलेल्या विभागातले त्याचे काही निर्णय जे बाकी आहेत हे निर्णय घेत आहेत। या संपूर्ण जागा वाटप असेल किंवा हे असेल, यामध्ये त्यांच्यावर काही जबाबदारी होती, काही जबाबदारी माझ्यावर होती। हे असं सगळं नवीन आम्ही सुद्धा टीव्हीवर बघतो, हसतो आणि पुढे। हरिशास्त्रींच्या उमेदवारीवरून अनिल परब नाराज असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। मात्र संजय राऊतांनी अनिल परबांच्या नाराजीच्या चर्चा फेटाळल्या आहेत। बैठकीत अनिल परब नाराज नव्हते अशी माहिती राऊतांनी दिली। प्रश्न आहे, असं काय झालेलं नाही। मातोश्री एबी फॉर्म वाटपाच्या वेळेस काही नाराजी नाट्य दिसून आलं। वरुण सरदेसाई आणि अनिल परब यांच्यात हे नाराजी नाट्य होतं। श्रीकांत सरमळकर यांच्या मी 2:30 वाजेपर्यंत उद्धवजींच्या संपर्कात होतो। माझ्या कानावरती असं काही आलं नाही। माझ्या कानावरती असं काही आलेलं नाही। तुमच्याकडे जर अंदर की बात असेल तर मला माहिती नाही, माझ्याकडे असं माहिती नाही। आज रात्रीपासूनच ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवारांना एबी फॉर्म देण्यास सुरुवात झाली आहे। शिवसेनेनं आतापर्यंत 40 जणांना एबी फॉर्म दिले आहेत। मात्र हे फॉर्म देताना ठाकरेंच्या शिवसेनेकडून सावध भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे। उद्धव ठाकरे किती जागांवर लढणार हे जवळपास निश्चित झालं आहे। आपल्यावर देखील सावध भूमिका घेतली जाते। ज्या ठिकाणी वाद आहे, खास करून मनसे ठिकाणी, शिवडे असेल, वरळी असेल किंवा माहीम असेल, त्या ठिकाणची एबी फॉर्मचं वाटप अजून होईल ना। काल रात्री पहाटे 3 वाजेपर्यंत एबी फॉर्मचं वाटप सुरू होतं। एखाद्या पक्षाचे प्रमुख पहाटेपर्यंत कधी जागतात का? आमचे पक्षप्रमुख पहाटे 3-3:30 वाजेपर्यंत कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते त्या भागातल्या। ठाकरेंची शिवसेना आणि मनसे युती झाल्यामुळे अनेक ठिकाणी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना तडजोड करावी लागणार आहे। त्यामुळे मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेत नाराजी नाट्य देखील पाहायला मिळू शकतं। त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवारांना एबी फॉर्म देताना सावधगिरी बाळगण्यात येते। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।